पोलीस वसाहतामध्ये नेहरूनगर इथे आलेले आहेत. बरीच समस्या आहे पोलीस वसाहतामध्ये राहणाऱ्या लोकांची. बरीच ठिकाणी आपण जे काम केलेलं आहे पोलिसांबद्दल ते कौतुक केलं पाहिजे असं कुठलंही काम आपण केलेलं आहे मुंबईसारख्या ह्या पार्श्वभूमीवर. आज ही मोठी समस्या आहे पोलिसांची की त्यांना राहायला कुठेतरी जे घर दिलेले आहे ते कुठेतरी बरोबर नाही असा महिलांचाही आरोप आहे. राहणारे जे डिपार्टमेंटचे लोक आहे पोलिसांचे तेही असा आरोप करत आहे. आता यांच्या पाठपुरावा कसा होणार आहे? पहिल्यांदा आपल्या मुंबईमधील महाराष्ट्रातील सर्वच पोलीस बांधव जे वसाहतीमध्ये राहत आहेत त्या वसाहतीचं बांधकाम आता जवळजवळ 50-60 वर्ष त्या बिल्डिंगला झालेत. त्यामुळे तिथे बरेचसे स्लॅब पडते, टॉयलेटचा विषय असतो, बऱ्याचशा अडचणी आहेत. आणि त्याच माध्यमातून आज मी कुर्ला पूर्व येथील नेहरूनगर पोलीस वसाहत येथील सर्व आमच्या पोलीस पत्नी यांनी बोलावलं होतं की बघा काय चाललं आहे आणि आम्ही कसं राहायचं. त्या पद्धतीने बघितलं असता खरोखरच ह्यांना चांगल्या घरामध्ये राहण्यासाठी शासनाने प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्यातूनच या सर्व महिलांची मागणी अशी आहे की आम्हाला ज्या ठिकाणी आम्ही एवढे वर्ष राहतो आहे 30-30 वर्ष तर त्या ठिकाणी आम्हाला ह्या पोलीस वसाहतीमध्येच मालकी हक्काचं घर मिळावं आणि आपण शासन दरबारी शासनाच्या मुख्य नेत्यांकडे मागणी करावी. त्याप्रमाणे आज मी ह्या सर्व पोलीस पत्नी यांना मी शब्द दिला की मी तुमचा एक भाऊ म्हणून या शासनाकडे आपण तुमची मागणी जी आहे की कायमस्वरूपी मालकी हक्काचं घर मिळावं त्यासाठी आपण प्रयत्न करूया. कारण आज आमचे शासन मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांनी लाडकी बहीण योजना काढली. युवकांना, युवतींना, महिलांना वेगवेगळे योजना आणून त्यांना कशा पद्धतीने आर्थिक सहाय्य द्यावं हा विचार केला आहे. त्यामुळे आमदार अजितदादा पवारसाहेब असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, त्याचबरोबर दुसरे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, तर हे ह्या सर्व पोलीस पत्नी महिलांचे ऐकतील असं मला वाटतंय. आणि ह्या लोकांना, पोलीस बांधवांना आपण खऱ्या पद्धतीने मुंबई शहरामध्ये पाहतो, महाराष्ट्रामध्ये पाहतो की ते त्यांच्या घरामध्ये कमी आणि आपल्या सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य लोकांचं हित जोपासण्यामध्ये त्यांचं काम जास्त असतं. त्यामुळे मी शासनाला विनंती करेन की या सर्व पोलीस बांधवांना ज्या ठिकाणी राहतात त्या वसाहतीमध्ये त्यांना मालकी हक्काचं घर मिळावं. कारण का 50-60 वर्ष त्या बिल्डिंगला झालेत आणि उद्या काही अपघात होऊ शकतो. तर त्याच्या अगोदर शासनाने ही जबाबदारी आपण एक पालक म्हणून, आपण ह्या सर्व यंत्रणेचे चालक म्हणून त्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे आणि लवकरच निर्णय घेऊन हे पोलीस बांधव ज्या ज्या ठिकाणी राहतात त्या त्या ठिकाणी त्यांना मालकी स्वरूपाचं घर देण्यात यावं अशी विनंती करतो. अजून एक गोष्ट आहे की बरेच दिवसापासून हे जे लोक राहणारे ते 10 वर्षापासून पाठपुरावा करत आहे पण कुठेतरी त्यांना यश भेटलं नाही. आता पुढे याच्यावर कसं काम करता येईल? आता प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तुम्हाला माहिती आहे, आपण वरळी, नायगाव, इनम जोशी बीडीडी चाळीचा विषय, त्या ठिकाणातील राहणाऱ्या पोलिसांना मालकी हक्काचं घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला होता आणि योगायोगाने तो आपल्याकडून तो झालाही. त्याच धर्तीवरती आपल्या ह्या पोलीस वसाहतीसाठी आताच मी बैठकीत बसता की इथे 2 बिल्डिंगी पडायला आलेल्या त्या खाली केलेल्या आहेत. अशाच बिल्डिंग सगळ्या वसाहती आहेत त्या कधीही पडू शकतो आणि परत इथे राहणाऱ्या पोलिसांचा राहण्याचा प्रश्न उद्भवू शकतो. त्या अनुषंगाने आपण सरकार दरबारी योग्य ते पावले उचलून लवकरात लवकर
बैठका घेऊ. मग मुख्यमंत्री साहेब असतील, गृहमंत्री असतील, आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, अशा प्रत्येक प्रशासकीय जे ह्या पोलीस वसाहतींच्या अनुषंगाने जे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांना त्या मीटिंगमध्ये बोलवून त्याविषयी ह्या आपल्या पोलीस बांधवांना त्यांना मालकी हक्काचं घर कसं देण्यात येईल त्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे. आज सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. आज आम्ही आप्पासाहेब पाटील यांच्या वतीने जे त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करतील असं इच्छेने आम्ही त्यांना इथे बोलवलेले आहे. सरकार जसे नवीन योजना राबवत आहेत तर आमची सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी पोलिसांची मालकी हक्काची ही एक योजना राबवावी, जेणेकरून मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील 90% पोलिसांना मालकी हक्काची घरं मिळतील आणि आजच्या पुनर्विकास पद्धतीच्या स्वरूपाने येणाऱ्या नवीन पोलिसांना सुद्धा 100% सरकारकडे घरे उपलब्ध असतील अशी आमची इच्छा आहे. आणि आजच्या तारखेत तर अशी फॅशन झालेली आहे गणपतीची, पण 11व्या दिवशी बुडतो, 12व्या दिवशी बुडतो, 13व्या दिवशी बुडतो. आता तुम्ही दहीहंडीचं उदाहरण बघितलं. दहीहंडी याच्यापूर्वी 2, 3, 4 वाजेच्या आतमध्ये बुडायची. आता या पॉलिटिक्सचं सगळं इंटरफिअरन्स झाल्यामुळे किंवा काय असेल, मी काय स्पेसिफिक असं कोणाचं सांगत नाही आहे, पण ते 12 वाजेपर्यंत हंडी फुटायला लागलेले आहेत. आम्ही इथे 55 वर्षापासून राहतो. माझे वडील पूर्वी पोलीसमध्ये होते, 91ला रिटायर झाले, त्यानंतर मी भरती झालो. आजच्या तारखेला ज्याला बांधकाम जे झालं त्याला खरोखरी जेन्युइन बांधकाम होतं. ज्याने बांधकाम केलं असेल त्याला हॅट्स ऑफ आहे की त्याने तेवढं उत्कृष्ट दर्जाचं बांधकाम केलं की आजच्या तारखेपर्यंत त्या बिल्डिंगी टिकून आहेत. आणि त्यानंतर 3 वेळेला जे PWDने बांधकाम केलेलं आहे, नुसता त्याच्यामध्ये जर हातोडी ठोकली तरी जात नव्हती. आता जर तुम्ही फक्त एक गुद्दा जरी मारला तरी ती भिंत पडते आहे. ठीक आहे, 55 वर्ष झाल्यामुळे ते होत असेल, त्यानंतर त्याचं लक्ष नाही आहे. आता हे पेवर ब्लॉक्स तुम्ही खाली बघा, पेवर ब्लॉक्स बसून 20 वर्ष झाली. इतर ठिकाणी पेवर ब्लॉक्सची कंडिशन आहे 6 वर्षामध्ये बदलायची. इथे आता 20 वर्ष झाली तरी बदली केली नाहीत. आम्ही बऱ्याचशा ठिकाणी अर्ज दिलेले आहेत. तर आमचं स्पष्ट मत आहे, आजच्या तारखेला हे साहेब आलेले आहेत आणि आमची 101% गॅरंटी आहे या साहेबांच्या प्रयत्नांमुळे आणि आमच्या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे, परिश्रमामुळे जर आम्हाला जर याच ठिकाणी सेल्फ रिडेव्हलपमेंटचा जो प्रोजेक्ट सांगितला होता, देवेंद्र फडणवीस साहेब ज्याला CM होते त्याला त्याने स्वतः सांगितलं होतं की सेल्फ रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट 7 मीटिंगच्या 7 कात्रण माझ्याकडे आहेत. मी तुम्हाला देतो सगळ्या त्या व्हॉट्सअपवरती की देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं पोलिसांना मालकी हक्काचं घर मी घेऊन देणारच म्हणून. पहिले फक्त उडत्या हवेमधल्या विरलेल्या गोष्टी आहेत. पत्नीकडून सांगते तुम्हाला की आम्ही इथे 50 वर्षापासून राहतो आणि आज जे बिल्डिंगच्या आमच्या लाईफ आहे त्या लाईफच्या जेवढ्याही इथे बिल्डिंग आहेत त्या सर्वांचं रिकन्स्ट्रक्शन झालेलं आहे. टोलेजंग इथे बिल्डिंग सगळ्या झालेल्या आहेत. फक्त आमच्या पोलीस बांधवांच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या अजूनपर्यंत कुठल्याही नेता किंवा कोणीही इथे येऊन आमच्याकडे बघितलेलं नाही आणि आम्हाला हक्काचं घर मिळण्यासाठी आम्ही जो संघर्ष करत आहे इतके वर्ष 10 ते 20 वर्ष झाले आता कंटिन्यू आम्ही संघर्ष करत आहे. वर्षाला आमच्या कितीतरी मीटिंग होतात, आमच्या राजकारणी येतात, पण आम्हाला फक्त आश्वासन दिलं जातं की तुम्हाला होऊ मिळेल, करू, आणि अजूनपर्यंत झालं नाही. पण आपले सगळ्यांचे आवडते हे आप्पासाहेब पाटील सर आलेले आहेत. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला आम्ही योग्य मार्गदर्शन करू. जसं ज्या BTT चाळींना जसं घरं मिळालेत तसं तुम्हालाही आम्ही देऊ. यासाठी आम्ही पाहिजे ती भूमिका घेण्याची तयारी आमची. म्हणजे अगदी आजपर्यंत कोणी घेतली पण नसेल कुठल्या पोलीस पत्नीने किंवा पोलिसांच्या कुठल्या बहिणीने, ती भूमिका आम्ही नक्कीच इथे हाताळणार. जसं आता आम्ही धरणे आंदोलन वगैरे पण सगळं केलेलं आहे, अनेक ठिकाणी जाऊन पण आलेलो आहोत. पण कुठेतरी आता आम्हाला या सरकारकडून बऱ्याचशा अपेक्षा आहेत. 10 वर्ष झालं दुसरं सरकार होतं, खूप पाठपुरावा केला, पण काही आमच्या प्रयत्न अजिबात आमच्या हाती आले नाहीत, प्रयत्नाला यश आलेलं नाही. परंतु आता कुठेतरी या सरकारकडून आम्हाला काहीतरी अपेक्षा आहेत, कारण बऱ्याचशा योजना आलेल्या आहेत की ज्या आपण कधी ऐकल्याही नव्हत्या आणि कधी अंमलातही आल्या नव्हत्या. तर आता कुठेतरी आम्हा या बहिणींना या सरकारकडून ही अपेक्षा नक्कीच आहे की आम्हाला मालकी हक्काची घरं नक्कीच मिळाली पाहिजेत.